नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अधिक महिना सुरू आहे आणि अधिक महिन्यात तुम्ही हा नैवेद्य स्वामींसाठी, विष्णू भगवानासाठी केला का? कारण हा नैवेद्य विष्णूंचा आणि स्वामींचा अत्यंत प्रिय असा नैवेद्य आहे. आणि घरात या सेवेमुळे, या उपासनेमुळे प्रसन्नता येते, सुख समृद्धी नांदते आणि हा अधिक महिन्याचे पुण्यफळ, अधिक फळ आपल्याला प्राप्त होते. मित्रांनो, अधिक महिना हा विष्णूचा समर्पित महिना आहे. याला पुरुषोत्तम महिना किंवा पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणतात. या महिन्यात सेवा, अर्चना, दान, धर्म भरपूर गोष्टी केल्या जातात, पुण्य मिळावं, अधिक फळ मिळावं यासाठी. परंतु तुम्हाला माहीत आहे का, या महिन्यामध्ये काही विशेष नैवेद्य आपण स्वामींना दाखवू शकतो. त्यासोबत विष्णूंना सुद्धा हा नैवेद्य अत्यंत प्रिय असतो. आणि हा कोणत्या दिवशी दाखवायचा, तर अधिक महिन्याचे प्रत्येक, म्हणजे एकूण एक महिन्याचा हा अधिक महिना असतो, तर प्रत्येक दिवस अधिक महिन्याचा हा शुभ असतो, हा शुभ मुहूर्ताप्रमाणे असतो. म्हणून तुम्ही कोणत्याही दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी हा नैवेद्य तुमच्या देवघरात दाखवू शकता. मग आता ह्या नैवेद्यात काय दाखवायचं, तर तुम्ही समजून घ्या की विष्णूंना पिवळ्या रंगाचे पदार्थ खूप जास्त आवडतात. मग ती पिवळी मिठाई असेल किंवा पिवळे फळ असतील. उदाहरणार्थ, पिवळे पेढे किंवा पिवळे बेसनाचे लाडू किंवा आंबे किंवा केळी. आता बेसनाचे लाडू स्वामींना सुद्धा आवडतात, अत्यंत प्रिय आहे. तर तुम्ही दोन्हींना मिळून, म्हणजे स्वामींना सुद्धा प्रिय, विष्णूंना सुद्धा प्रिय असे बेसनाचे लाडू नैवेद्य स्वरूपात ठेवू शकतात. त्यासोबत पुरणपोळी, आमरस जो की पिवळा असतो, आमरस, पुरणपोळी, कांदा भजी, आमटी भात आणि एखादी बेसनाचा लाडू असं ताट पूर्ण करून ते ताट देवघरात दाखवू शकतात. अधिक महिन्याच्या कोणत्याही दिवशी आपल्या इच्छेनुसार, आपल्या शक्तीनुसार आपण जे करू शकतो तसं तुम्ही नक्की हा नैवेद्य अधिक महिन्यात दाखवा आणि विष्णू भगवानाचा, स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.